नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आत्ता आपण आहोत तुरकोंडेवाडीमध्ये, कारण की कुलधरणपासून एक 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथं आपण ह्या पेरूसाठी मार्गदर्शन करतोय. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हा जो प्लॉट आहे हा एक 1400 झाडांचा प्लॉट आहे. आणि याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस चांगलं ॲव्हरेज उत्पन्न काढलेलं आहे. आत्ता बघू शकता, आता झाडाचं एकदम स्ट्रॉंग आहे. आता हे दुसऱ्या बाराला पीक आहे. स्ट्रॉंग खोड असून एका झाडावरती जवळजवळ फुटव्यांची संख्या जर आपण पाहिली तर एक 300-400 अशा फुटवा निघालेला आहे. आणि त्याला 2-2 फळं जर पकडली तर भरपूर फळं लागतात. पण आपण सरासरी ह्या प्लॉटचं गणित आपण एक 150 ते 200 फळ एका झाडाला हा असा हिशोब पकडलेला आहे. त्यानुसार आपण मार्गदर्शन करतोय. आणि आपलं जैविक सेंद्रिय रासायनिक ह्या तिन्हींची जोड घेऊन एकात्मिक मूलद्रव्याचं व्यवस्थापन करून आपण ह्या प्लॉटसाठी मार्गदर्शन करत आहोत. तर मित्रांनो, आज जर बघायला गेलं तर पेरूची रेट आज 45 ते 50च्या मध्ये आहेत. आज तारीख आहे 11 मे 2026. तर खूप सुंदररित्या जे आहे ते रिझल्ट चांगला मिळत आहेत आणि शेतकऱ्याचे पैसे पण चांगले होत आहेत. एक शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की पेरूची बाग धरत असताना तुम्ही काय करा, सगळ्यांनी वन टाईम धरू नका, स्टेप बाय स्टेप छाटणी घ्या, जेणेकरून मार्केटमध्ये वन टाईम माल येणार नाही आणि मंदी पडणार नाही. ह्या हिशोबानं जर सर्व शेतकऱ्यांनी प्लॅनिंग जर केलं तर 100% रेट चांगल्या लेवलला आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो.